नगरसेवक सूरज पाटील यांचा आज वाढदिवस, सगळ्यांनी टाळ्या वाजवून त्यांना शुभेच्छा द्या. सालाबादप्रमाणे वाढदिवसाचं निमित्त साधून ज्येष्ठ नागरिकांचा सन्मान, अध्यात्माच्या सर्व ध्यायी दिशांना सन्मानित करण्याची भावना ठेवून ज्ञानेश्वरी ग्रंथाचं वाटप आणि एक प्रेमाचं प्रतीक म्हणून छत्रीचं वाटप, भावी पिढी म्हणजे गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान, हे करताना कुक्षेत गाव, सारसोले गाव, सेक्टर 6, सेक्टर 8 आणि सेक्टर 10 मधील वाढदिवस सूरज पाटलांचा पण सुसंवाद गणेश नाईकांचा. तुम्हाला माझी पत्र आल्यात का? आलेत. सूरज पाटलाच्या प्रेमापोटी उपस्थित असलेले ज्येष्ठ नागरिक बंधू आणि भगिनींनो आणि विद्यार्थी मित्रांनो, मगाशी सूरज पाटलांनी एक गोष्ट सांगितली की निवडणुका आल्या की नागरिकांची लोकांना आठवण होते आणि मग अष्टविनायकच्या यात्रा सुरू होतात ना, कुठे फार्म हाऊसला पार्ट्या पण सुरू होतात. परंतु सूरज पाटलाच्या वाढदिवसानिमित्तानं जनसामान्यांशी प्रेमाचं नातं निर्माण करण्याचं, असलेलं नातं अधिक घट्ट करण्याचं वातावरण दरवर्षी मी बघितलेलं आहे आणि दरवर्षी त्या क्षणाचा मी साक्षीदार आहे. एकूणच नवी मुंबईचं वर्णन करताना, नवी मुंबई ही ग्रामपंचायतीमधून निर्माण झालेली महानगरपालिका. 92 साली महापालिका स्थापन झाली, 95ला संजीव नाईक महापौर झाले. किती बजेट होतं? 40 कोटीचं. किती? 40. पहिल्या वर्षी 40 पण नसेल, 40 कोटी. शिक्षण विभाग जिल्हा परिषदमधून आलेला, अतिशय चांगल्या गोष्टी शिकलेले पंचायत समितीचे सगळे अभियंते महापालिकेत रुजू झाले. पाणी पुरवठा आपल्याकडे नव्हता, माहिती आहे ना. पाण्याकरता MIDC पाणी देईल, सिडको पाणी देईल. अशा परिस्थितीमध्ये 40 कोटी रुपयाचं बजेट असताना 500 कोटीचं धरण घेण्याची हिंमत दाखवणारं हे फक्त नवी मुंबई शहर आहे. दुसऱ्या कोणाच्या ती हिंमत नव्हती. तुम्ही जर कुठल्याही वेबसाईटला गेलात आणि इन्फॉर्मेशन जर तुम्ही मागण्याचा प्रयत्न केला तर 95 सालापासून 2020 म्हणजे 25 वर्ष एखाद्या ग्रामीण भागातून समाज कार्य करता समाजाने ॲडमायर केलेलं, म्हणजे समाज मान्यता मिळालेला माझ्यासारखा सर्वसामान्य समाजसेवक ह्या देशामध्ये कुणाला नाही भाग्य लाभलं. ते गणेश नाईकला तुम्ही भाग्य दिलं. दिस क्रेडिट गोज टू पब्लिक ऑफ द नवी मुंबई. नवी मुंबईच्या सुजान आणि भविष्यकाळची दिशा समजणाऱ्या नागरिकांचं ते श्रेय असं मी समजतो. ज्या वेळेला मी मगाशी सूरज पाटलांनी सांगितलं की त्याच्या वडिलाला पण सरपंच मी बनवलं आणि सूरज पाटलाला पण नगरसेवक मी बनवलं. ह्या 2 पिढ्या समाज जीवनामध्ये समाजाकरता त्या ठिकाणी पुढे करण्याचं भाग्य मला लाभलं. हे मी स्वतःचं एक अतिशय जीवनातला आनंदाचा क्षण समजतो. नवी मुंबई महापालिकेच्या संजू नाईक 95ला महापौर झाले आणि परत 2000 साली महापौर झाले. त्या 2000च्या निवडणुकीच्या वेळेला मी एक शब्द दिला होता की 20 वर्ष या शहरामध्ये घरपट्टी पाणीपट्टी वाढू देणार नाही, की 20 वर्ष
2020ला संपली, घरपट्टी पाणीपट्टी वाढली का? पुन्हा प्रशासनाच्या डोक्यात होतं की घरपट्टी पाणीपट्टी वाढवायचं, पण मी त्यांना सांगितलं की तो अधिकार तुमचा नाही. महासभा ज्याला स्थापन होईल त्याला महासभा त्याचा निर्णय घेईल. आणि त्यावेळचे आता असलेले शिंदे साहेब आयुक्त, पूर्वीचे नार्वेकर, बांगर, या सर्व आयुक्तांनी निश्चितपणे मी सांगितलेल्या सूचनेला सन्मान दिला नाही, वाढवली नाही. आणि मी बोललेलो आहे बऱ्याच ठिकाणी, परंतु आज सूरजच्या वाढदिवसानिमित्तानं ठळकपणे बोलतो की ह्या 25 साली ह्या निवडणुका होतील, पुन्हा 20 वर्ष घरपट्टी पाणीपट्टी वाढू देणार नाही. आणि जे बोलतो ते केल्याशिवाय राहणार नाही. कारण नवी मुंबईच्या जनतेनं इतकं प्रेम दिलेलं का त्या प्रेमातून उतराई होण्याकरता नवी मुंबईच्या जनतेच्या सेवेमध्ये कायम शेवटच्या क्षणापर्यंत राहावं अशी माझी एकट्याची इच्छा नाही, माझ्या सर्व सहकाऱ्यांची इच्छा आहे. बाब असे की मगाशी सूरजने उल्लेख केला की इंग्रजी माध्यमाचं, मराठी मातृभाषा आहे, मातृभाषेचा मान सन्मान हा कायम राहिला पाहिजे. कोणी मानो ना मानो, परंतु मी हिंदी राष्ट्रभाषा मानतो. आणि जगाच्या पाठीवर ज्ञान घेण्याची आणि व्यापाराची भाषा म्हणून इंग्रजीचा त्या ठिकाणी अवलंब केला पाहिजे. म्हणून मी नुसतं सांगून बसलो ना, ते या वर्षापासून विविध शाळांमध्ये नर्सरी इंग्रजी माध्यमातून सुरू झालेली आहे. आता नर्सरीच्या विद्यार्थ्यांना काय लिहिण्याचं वगैरे वाचण्याचं, परंतु मराठी शिकवा, हिंदी शिकवा, परंतु जगाच्या सर्व दुसरे विषय हे इंग्रजीमधून त्यांना तोंडओळख व्हायला पाहिजे. पुढच्या वर्षी ज्युनियर के जी, सिनियर के जी अशी टप्प्याटप्प्यानं MCOM, MSc, MA पर्यंत मराठी जिथं गरजेची तेव्हा मराठी भाषा राहील, हिंदी भाषा राहील, परंतु पुढचे सगळे विषय इंग्रजीमधून. मगाशी सूरजनी सांगितलं त्यावेळेला आयुक्त बोलले होते की राज्य सरकारचं अनुदान मिळणार नाही. म्हणलं आम्हाला अनुदानाची गरज नाही. आमच्या शहराच्या जनतेच्या भवितव्य उज्ज्वल करायचं असेल तर त्या ठिकाणी आम्ही स्वतः ताकदीनं उभे राहू आणि त्या लोकांना इंग्रजीमध्ये शिक्षण देऊ. मगाशी सूरजनी कुक्षेतच्या शाळेचा उल्लेख केला. आमच्या बोनकोडे गावाजवळ CBSE शाळा आहे. सुधाकर सोनानेच्या त्या ठिकाणी CBSE आहे आणि सीवूडला पण CBSE सुरू झालेली आहे. भविष्यकाल हा नवी मुंबईच्या जनतेकरता उज्ज्वल आहे. आता जी लोकसंख्या मला अपेक्षित होती 2024ला, ती 2018लाच ती लोकसंख्या मॅच झाली. जी अभिप्रेत होती 2030ला, ती 2024ला मॅच झाली. आणि आज खरं म्हणजे सगळे आम्ही ही जी सहकारी तिथे जाऊन महासभेसारखीच मीटिंग घेतो म्हणून पाणी येते. एरवी आपल्या शहराचं पाणी कर्ज घेतलं नवी मुंबई महापालिकेने, परंतु त्या कालखंडातल्या काही स्वतःलाच त्या महापालिकेचे मालक समजणाऱ्या आयुक्त लोकांनी विविध शहरांना पाणी दिलं. आता दिलेलं पाणी तोडावशी माणुसकी नाही, परंतु ह्या नवी मुंबई शहराच्या जनतेने एवढे कष्ट केले असतील तर मागे आयुक्तांना आम्ही सांगितलं की 12वी धरणामधून मिळणारा कमिट केलेलं पाणी, मोरबे धरणाचं आम्ही पनवेलच्या काही भागाला दिलेलं पाणी, याची भरपाई व्हायला पाहिजे. न पेक्षा त्या ठिकाणी आम्ही उग्र स्वरूप धारण करू. करायचं का नाही करायचं? आमचं म्हणणं आहे की एखाद्या कालखंडामध्ये एखाद्या शहराची पाईपलाईन फुटली तर आम्ही आमच्या लोकांना सांगू की बा 1-2 दिवस तुम्ही ॲडजस्ट करून घ्या, परंतु सदा न कदा आमचा जर नागरिक ताणलेला असेल तर आम्ही नाही सहन करणार. त्या सभापतीला सांगतो मी. आता त्याला उपाय म्हणून रायगड जिल्ह्यातलं भिरा प्रकल्प, भिरा
2000 MLD पाणी तिथे आहे. साधारणपणे 1 MLDला 1 कोटी रुपये खर्च येईल. तर 2000 कोटी खर्च करून राज्य शासनाने त्याच्यातले ती पाईपलाईन टाकावी आणि त्याच्यातले 500 MLDचे पैसे महानगरपालिका नवी मुंबई देईल. पण जर का राज्य शासनाच्याकडे तशा प्रकारची तरतूद नसेल तर 2000 कोटी रुपये नवी मुंबई महापालिका टाकेल. जसे MIDCच्याकडून जसं दर लावला जातो पाण्याचा, तसं ॲश्युरन्स राज्य सरकारने दिलं पाहिजे. आणि मग त्या ठिकाणी येणाऱ्या ग्रामपंचायती, नगरपालिका आणि मग तुमच्या पनवेलच्या महापालिकेला सुद्धा पाणी देण्याची नंबीची तयारी आहे. विकात 2000 MLD पैकी मग 1000 MLD नवी मुंबईसाठी ठेवू आणि राहिलेले 1000 MLD दुसऱ्या सर्व येणाऱ्या मधल्या रस्त्यात लोकांना देऊ. आता हे काही 10-12 दिवसापूर्वी माझं विधानसभेतलं भाषण तुमच्यापैकी काही लोकांनी ऐकलं असेल ना. माझं कोणाशी वैरत्व नाही, कोणाचा अवमान करावा माझी इच्छा नाही, विरोधकांचा सुद्धा आणि सत्ताधाऱ्यांचा. परंतु ज्या वेळेला जनतेनं आम्हाला त्यांच्या हिताची जपणूक करण्याची जबाबदारी आमच्याकडे दिली आहे आणि जर त्या ठिकाणी मी तोंड बंद करून राहिलो तर समाज किंवा येणारा भविष्यकाल आम्हाला माफ करणार नाही. कुठेतरी लोकांनी कौतुक करावं, लोकांनी त्या ठिकाणी अधिकारी वर्गामध्ये एक प्रकारची खळबळ माजावी हा उद्देश नव्हता. आणि मी सांगतो, जर म्हणजे आता परवा दिवशीच मीटिंग झाले, महापालिकेचे आयुक्त, सिडकोचे MD, दोन्ही जॉईंट MD, प्रधान सचिव 1, प्रधान सचिव 2 म्हणजे नगरविकासचे, MIDC CO, MMRDचे, त्याच्यानंतर MMBचे सगळे अधिकारी बसले होते आणि 15 दिवसामध्ये त्याचा तोलमोल बोल म्हणजे महापालिकेला मिळणारे भूखंड, MIDCचे भूखंड, BMTCच्या 1588 लोकांना त्या ठिकाणी 10x10चा गाळा, घनसोलीपासून ऐरोलीकडे जाणारा रस्ता, सानपाड्यामधून खारघरला जाणारा उड्डाण पूल, बोगदा, अशा विविध गोष्टींकरता मागणी केलेली. आणि बाब अशी आहे की नवी मुंबई शहर हे भाग्यवान लोकांचं आहे. केंद्र सरकारची मदत झाली नाही तरी, राज्य सरकारची मदत नाही झाली तरी नवी मुंबई शहर स्वतःच्या ताकदीनं उभं राहणारं शहर आहे. आणि तितक्या तशा प्रकारचं नियोजन निश्चितपणे आपण करू शकतो. फक्त आम्ही कोठार भरल्यानंतर कोणी चोऱ्या करायच्या नाहीत. काय बोललो मी? कुठल्या ना कुठल्या बहाण्यानं आमच्या शहराच्या चोऱ्या नाही करायच्या. मी कौतुकानं सांगतो, हे माझे सर्व सहकारी कोविडच्या, संदीप नाईकांनी मगाशी बोलला असेल, कोविडच्या कालखंडामध्ये म्हणजे मी मगाशी म्हटलेलं की संजू नाईक पहिले महापौर झाले तर JD सुतार महापौर पदाचा कालखंड असेपर्यंत महापालिकेच्या मुख्यालयामध्ये मी फक्त 3 वेळा गेलो होतो. परंतु COVID-19 हे आपल्याकडे 2020ला आलं, त्या कालखंडापासून या 4.5 वर्षामध्ये 79 वेळा गेलो. किती? 79 वेळा. आणि ते सर एक म्हणजे त्याचे मोजदाच ठेवण्याचं काम आम्ही रवींद्र तपीकडे दिलेलं आहे. एकूण जनसामान्याची. आणि तुम्हाला एक वैशिष्ट्य सांगू, या शहरामध्ये माणुसकी धर्माची त्या ठिकाणी पूजा होते. अन्य धर्म आहेत, प्रत्येकाचा धर्म जतन केला पाहिजे, परंतु या शहरामध्ये माणुसकी धर्म जतन केला जातो. प्रत्येकाच्या धर्माची एकूण निगराणी करणं प्रत्येकाचं कर्तव्य आहे. कुठल्या धर्मात जन्माला यावं, कुठल्या खंडात जन्माला यावं, तुमच्या आमच्या हातात नाही, ते परमेश्वराचं आहे. परंतु हे धर्म कोणी निर्माण केले? देवाने नाही केले, माणसाने केली. जात कोणी निर्माण केली? माणसाने केली. वर्ण फक्त हे विषववृत्तामध्ये असलेले लोक थोडेसे सावळे, काळे नाही बोलतात, काय म्हणतात, सावळे लोक आहेत. परंतु दक्षिण ध्रुव, उत्तर ध्रुवावरची लोक एकूण सुबक आहेत. अशा परिस्थितीमध्ये मी विश्वासानं सांगतो, नवी मुंबईच्या जनतेच्या इतिहासाकरता हे सर्वजण अतिशय प्रामाणिकपणे काम करत आहेत. प्रत्येकाला मोह वाटतो, घोडा, बंगला, माडी समाजाने आपला परंतु दुनियेला लुटून
खोट्या मार्गाचा अवलंब करून सत्यनारायणच्या पूजा निर्माण करायच्या आणि त्याच्यामध्ये भोजन टाकायचे, त्या गोष्टीला अर्थ नाही. गोरगरिबाच्या तोंडामध्ये उपाशी पोटी त्याला अन्नाचं कण देण्याचं पवित्र काम जे करतील तेच खरे देवाचे भक्त. एरवी सगळे नौटंकी. आणि म्हणून सूरज पाटील याचं कौतुक करताना भविष्य कालामध्ये जागृतीनं काम करणार. आता म्हणजे मी प्रत्येकाचं कौतुक करणं इतक्या प्रत्येकाच्या गोष्टी माझ्याकडे आहेत. आणि माझ्या सहवासात आलेला माणूस स्वार्थापासून दूर जातो. कारण आमच्या आयुष्यामध्ये माणुसकी धर्माचं जतन करणं हे माझ्या वडिलांनी मला शिकवलं. देवाची पूजा कर, परंतु देवाची पूजा करण्यापेक्षा उपेक्षित असलेल्या माणसाची तू सेवा कर, त्याच्यामध्ये देव जास्त दडलेला असतो. आणि ती भूमिका सूरज पाटील आणि त्यांचे सर्व सहकारी या ठिकाणी घेत आहेत. या गोष्टीचा मला आनंद वाटतो. मी माझ्या नातवाचं नाव घेतलंच नाही, पण त्याचं मी शेवटी ठेवलं आहे. कोणाचं? संकल्प नाईकचं नाव नाही घेतलं. मग आठवतं मला, सगळ्यांनी घेतलं. संकल्प नाईकला भविष्य कालामध्ये राजकारणाच्या पलीकडे अतिशय सुबक समाज जीवनाची एक रूपरेखा मी आखलेली आहे. तिचं नेतृत्व करण्याची जबाबदारी मी संकल्प नाईककडे दिलेली आहे. आणि भविष्य कालामध्ये म्हणजे आता कोणी बोलत का तर नाईक कुटुंब सगळे लाईनमध्ये का, म्हणजे सगळेच राजकारणी. आता म्हणजे भाऊ नगरसेवक होते, पण सागरला महापौर बनवता तर म्हणजे सागरवरती डायसवर आणि भाऊ नगरसेवक. ते मला पटलं नाही. भाऊला सांगितलं भाऊ नको उभा राहा होता. म्हणजे एकूण जनसेवेला आमचं म्हणणं आहे की मोठेपणा ही जी पदं आहेत ना, ही मोठेपणासाठी नाही, गोरगरिबांच्यावर होणाऱ्या अन्याय दूर करण्यासाठी आणि जनतेच्या गरजा भागवण्याकरता. आणि मी नाईक कुटुंब फक्त नाईक आडनाव आहे म्हणून कुटुंब आहे. एरवी नवी मुंबई शहरच हे आमचं कुटुंब आहे. आणि त्या शहरातल्या प्रत्येक माणसाच्या सुखदुःखाशी आम्ही सहभागी आहोत आणि भविष्यकाळामध्ये राहू असा विश्वास व्यक्त करतो. सूरजला 100 वर्ष बस झाली का? चल, म्हणजे 100 वर्ष पहिल्या टप्प्यात देतो आणि त्याच्यानंतर पुढच्या टप्प्यात आणखी वाढवण्यासाठी मग जनसामान्यांच्याकडून आशीर्वाद मिळावेत अशी अपेक्षा करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.